तर हाय, गुड इव्हनिंग. आता संध्याकाळचे वाजले 7 आणि मी 7 वाजता करते मासे फ्राय. हे बघा, बघू शकता, मसाले लावले मस्त त्याच्यावर आणि फ्राय करते तव्यावर. बाकीचे अजून आहेत, हे काही तिघांना आम्हाला भरपूर होतंय. मासे तर मी फ्राय केले, पण अजून यश आणि यशचे पप्पा तर घरीच नाही, अजून आलेच नाही. आज शनिवार सुट्टी आहे त्यांना, फिरतात ते वाटतं बाहेर. आता मी किती वेळची त्यांना फोन केलाय की या घरी मासे बनवलेत, अजून काही तपास नाही त्यांचा. घरात टाकले मासे फ्राय करायला, बाहेर येऊन बघते दिसतात का. बघू शकता, हे आमची अहमदनगर MIDCची संध्याकाळ आहे. हे बघा, कोणीच दिसत नाहीये बाहेर. कोणीच दिसत नाहीये. यश ते माहीत नाही आता कधी येतात. अयो, कपडे तर काढलेले पण नाहीये मी, माझ्या लक्षातच नाही बाबा कपडे काढायचं. बापरे बाप. बघा, इकडं लाईट नाही लावलेला मी, अंधार आहे खूप. कपडे काढते एवढं, असंच ब्लॉगच्या नादामध्ये विसरून जाईन हे कपडे. आता एका हातात फोन धरते, एका हाताने कपडे काढते, पण काढावं तर लागणारच आहे. आता नाही काढले ना तर आठवण राहणार नाही आणि कपडे तसेच राहील. आणि जर आलाच पाऊस बिऊस तर हे कपडे ओले होऊन जाईल. त्याच्यामुळं काढणं जरुरी आहे, काढावेच लागन. तर हे बघा, मी आले तिकडच्या दरवाज्याने आणि आता जाते ह्या दरवाज्याने. हा आपला पाठीमागचा दरवाजा आहे. हे बघा, हा आपलं पाठीमागचं आहे सगळं. हे बघा, अहमदनगरची संध्याकाळ, 7 वाजलेत आता. आणि हा आहे आपला पाठीमागचा दरवाजा. मासे आपले फ्राय झालेले आहेत बघा. मला असं वाटतं गॅस बंद करते मी, कारण जळतीन ते. यश आणि ते जाऊ कधी पण येऊ आता. हे बघा, बाथरूमचा दरवाजा उघडाच ठेवून दिला. कपडे पडतात हे खाली. मी एकदा हे कपडे ठेवते इकडं, बेडरूम मध्येच ठेवते आता कपडे सध्या तर, कारण आता घड्या वगैरे मी काही घालत नाही. आता नाही आहे मला वेळ घड्या घालायला. तर लेट्स गो. मासे बघू द्या मला कसे झालेत, काय झालेत. यशन ते आलेत का नाही, नाही आलेत अजून. अच्छा, ठीक आहे. गॅस तर मी बंद केलेला आहेच. आज शनिवार सुट्टी असल्यामुळं खूप कंटाळा, सुट्टीच्या दिवशी खूप कंटाळा येतो, काही करायला मनच होत नाही. तर आज मी काही स्वयंपाक वगैरे करत नाही आहे. आज फक्त आता हे मासेच फ्राय केले आणि कारण भूक नाही आहे काही. मी दुपारी पराठे बनवले होते. पराठे आपलं रात्रीचं बेसन उरलं होतं, मग त्या बेसनमध्येच मी थोडंसं तांदळाचं पीठ वगैरे टाकून आणि कांदा टोमॅटो बारीक चिरून, कोथिंबीर चिरून त्याच्यामध्ये तर त्याचे मस्त परोठे बनवले होते. तर आम्ही दुपारी ते खाल्ले. आता काही भूक नाही आहे जास्त, पण तरी पण कोमलच्या पप्पानी मासे आणायला लावले. मला मासे फ्राय करून द्या बोलले, तर म्हटलं चला मासे फ्राय तर मासे फ्राय. तर मग आता त्यांच्या पुरतेच आणायचे होते, पण मासा मोठा होता. यश बोलला पप्पानी मोठा मासा आणायला लावला. म्हटलं ठीक आहे बाबा.
म्हटलं चला द्यावा त्यांना बनवून. तर हे बघा मी मस्त टाकते मासे. त्यांना माहीत नाही आवडतात की नाही. फ्राय करून ठेवलेत बाजूला. अजून काही तपास नाही त्यांचा. यशला कॉल करावा लागेल. मी तर आज असेच फ्राय केले. एवढ्यातच भागून घेते. तुम्ही कसे करता कमेंटमध्ये सांगा. मी आज जास्त काही भानगडीत पडलेली नाही. साधा आणि सिंपल बनवते. मसाले टाकले, थोडं बेसन टाकले आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकले. अद्रक लसूण खोबरं आणि त्यातच ते फ्राय करून टाकते. तर हे बघा असे होतात ते फ्राय झालेले. बाजूबाजूने ठेवले आणि आत्ता फ्राय होण्यासाठी आतमध्ये टाकले. तर बारीक गॅस करावा की हळू द्यावा काय समजेना मला. तर हे बघा अशा पद्धतीने फ्राय होतात ते. आता मी ठेवते फोन आणि यशला लावते फोन. तर खायच्या वेळेस यश आणि ते आल्यावर व्हिडिओ काढते. आले का? देऊ का मासे? मासे देऊ का? मग काय लागा आणलं? बरं झालं. 30 रुपये देईल. हां कोणी ते खूप देऊ काढायला दिसा ना काही. कोणी काय कोणाला काय दाखवून येडं. व्हिडिओ काढते मी. म्हणलं अजून यशचे पप्पा यश आले नाही मासे खायला फ्राय. तर मी केले. तर मी देते त्यांना. या तुम्ही पण खायला मासे फ्राय. कडक कर. कडक झाले. हे बघा किती जळाले. कडाचे बघा झालेले. भाजी नाही मिळणार नाही नाही फ्रायच करणार आहे आता. 1.5 किलो. 1.5 किलोचा मासा. काय करायचं आपल्याला कोणी येऊ. मासे झालेले आहेत फ्राय. आणि आता येतो खायला. या तुम्ही पण. खाऊन बघा मग मला मीठ टाकायला त्याच्यामध्ये दुसऱ्या याच्यात. खाऊन बघा मग मला मीठ टाकायला त्याच्यात. तर यो गॅस बंद करून टाकते. तेल थोडं निथरायला थोडं साईडला करून घेते. हे झालेले फ्राय. काय करते? किती वेळ लागतो तुम्हाला टेस्ट करायला? मी करू का? काहीच करायची गरज नाही. मीठ
बरं का चल हं? चांगले ना तिकट कर थोडी आता गण तिखट नाही आहे याचं काय एवढं तिखट असल्यावर खाता येत नाही मग याच्यातच टाका खाऊन ती अशीच येणे होत्यात हं? काय त्यात आहे ना याच्यात मुरलं पाहिजे मग आता ते आताच बुडवलंय ना आहे ते मुरत नाही द्यायचं आहे का हे बघ साईडलाच निघा ते हे बघ मुरत नाही द्यायचं असं